तर तो गुन्ह्यास पात्र आहे आणि त्यामुळे या सर्वावर त्यातले जे जे सहभागी आहेत त्यांची नावं केसरकरांनी उघड केली पाहिजे. 39 जणांची यादी पब्लिश केली पाहिजेत केसरकरांनी आणि त्या सर्वावर प्रतिबंधक म्हणजे जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत, अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आता ही खराची वरात कुठपर्यंत जाते हे येणारा काळ सांगेल. पण मी कालही बोलत होतो, आजही बोलत होतो की त्या पेन ड्राईव्ह मधील सर्वच उघड केलं तर महाराष्ट्र सरकारला हादरे बसतील आणि महाराष्ट्र सरकारच अडचणीत येईल. असे महाभाग या खराच्या काळ्या कृत्यामध्ये सहभागी आहेत आणि ते उघड झालं तर मात्र मोठा महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की भूचाल होईल असं माझं मत आहे. अशोक खरात यांच्यावर कारवाई होत असताना दीपक केसरकर यांनी असं म्हटलंय, शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.